प्रसिद्ध उद्योजक व सर्जनशील चित्रपट निर्माते म्हणून सुपरिचित असलेले मनोज कदम यांनी निर्मिती केलेल्या ग्लोबल अडगाव चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सन 2022च्या 60व्या चित्रपट पुरस्कारासाठीच्या नामांकनाची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली। मराठवाड्याच्या मातीतील निर्मिती असलेल्या बहुचर्चित ग्लोबल अडगाव या चित्रपटात 4 नामांकने मिळाली आहेत। विशेष म्हणजे ग्लोबल अडगाव चित्रपटाला 4 नामांकने मिळाल्याने चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मराठवाड्याला पहिल्यांदाच मोठा बहुमान मिळाला आहे। यावेळी निर्माते मनोज कदम बोलताना म्हणाले की ग्लोबल अडगाव या सिनेमामधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळख्यात अडकलेल्या शेतकरी, ग्लोबलायझेशनमुळे शेतीचे झालेले नुकसान अशा महत्त्वाच्या विषयांवर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे। अशी आहेत नामांकने: सर्वोत्कृष्ट चित्रपट ग्लोबल अडगाव, सर्वोत्कृष्ट कथा अनिल कुमार साळवे, उत्कृष्ट गीते प्रकाश मडपुवार, उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता रौनक लांडगे अशा 4 विभागात ग्लोबल अडगाव चित्रपटास नामांकने मिळाली आहेत। यापूर्वी ग्लोबल अडगाव या मनोज कदम निर्मिती, अमृत मराठे सहनिर्मिती आणि अनिल कुमार साळवे लिखित दिग्दर्शित मराठी चित्रपटास अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत। या चित्रपटात सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, रौनक लांडगे, सिद्धी काळे, अशोक कानगुडे अशा अनेक कलाकारांनी कामे केली आहेत। ग्लोबल अडगाव हा बहुचर्चित चित्रपट लवकरच महाराष्ट्रासह देशात व प्रदेशात लवकरच प्रदर्शित केला जाईल, अशी माहिती पत्रकाद्वारे सिल्वर ओक फिल्म अँड एंटरटेनमेंटचे मनोज कदम यांनी दिली।